छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या नकाशावरील झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून आज ओळखले जात आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेचे आमदार अतुलजी सावे यांचा सिंहाचा वाटा आहे. या मतदारसंघातील प्रत्येक वॉर्डामध्ये आमदार निधीसह विशेष निधींच्या माध्यमातून विकास गंगा प्रवाहित करण्याचे काम त्यांनी केलेले आहे. कामे केवळ सुरूच केली नाहीत तर सर्व विकास कामे पूर्णत्वास देखील नेलेली आहेत. यापैकीच एक विकसित वॉर्ड म्हणून विश्रांतीनगर वॉर्ड क्रमांक 92चा उल्लेख करता येतो. विश्रांतीनगर वॉर्ड क्रमांक 92च्या विकासांमध्ये सावे साहेबांच्या प्रयत्नातनं आणि पुरवलेल्या भरघोस निधीतून मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. या वॉर्डाच्या अंतर्गत असलेल्या जवळपास सर्व रस्त्यांचे हे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेले आहे. यामध्ये अहिल्याबाई होळकर चौक ते रेल्वे रूळ, गणेशनगर विश्रांतीनगर येथील रस्ता, तसेच विश्रांतीनगर गल्ली नंबर 4, 5, 8 आणि जय भवानी नगर गल्ली क्रमांक 11, 12, 13 येथील रस्त्यांचा समावेश आहे. तसेच रेल्वे पटरी विश्रांतीनगर रस्त्याचे व्हाईट टॉपिंग करणे आणि जय भवानी नगर गल्ली क्रमांक 14 येथे कन्व्हेन्शन रस्ता तयार करण्याचे काम देखील अतुलजी सावे साहेबांच्याच निधीतून पूर्णत्वास गेलेले आहे. त्याचप्रमाणे गणेशनगर विश्रांतीनगर जय भवानी नगर येथे नवीन ड्रेनेज लाईन टाकल्याने सांडपाण्याचा प्रश्न देखील मिटलेला आहे. विश्रांतीनगर वॉर्ड क्रमांक 92 मध्ये सावे साहेबांनी रस्त्यांच्या व्यतिरिक्त श्री तुळजा भवानी माता मंदिर येथे सामाजिक सभागृहाची देखील उभारणी केलेली आहे. या माध्यमातून वॉर्डातील नागरिकांना हक्काचे सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असे व्यासपीठ मिळालेलेच आहे. विश्रांतीनगर वॉर्ड क्रमांक 92च्या विकासासाठी सर्व योजनांच्या माध्यमातून अतुलजी सावे साहेबांनी आतापर्यंत तब्बल 6,20,00,000 रुपयांचा निधी दिलेला आहे. तसेच या वॉर्डासाठी 4,90,00,000 रुपयांचा प्रस्तावित विकास निधी देखील देण्यात आलेला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून आणि एवढ्या प्रचंड निधीतून वॉर्डामधील विविध विकास कामे आणि नागरी सुविधांची कामे मार्गी लागल्याने स्थानिक रहिवासी हे अतुलजी सावे साहेबांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत आहे. माझे नाव वसंत आडे असून मी 21 वर्षापासून विश्रांतीनगर या भागात राहतो. माझा व्यवसाय हा कटलरीचा सायकलवर आहे. मी जेव्हा 21 वर्षापासून राहत होतो त्यावेळेस एकदम आमच्या एरियात कोणत्याच सुविधा नव्हत्या. अतुलजी सावे सर हे आमचे आमदार झाल्यापासून तर आमच्या एरियाचं फार फेरबदल झालेला आहे. तेव्हापासून ड्रेनेज नाही झाल्या, रोड झाले आणि आमचा धंदा व्यवस्थित. आता ज्या वेळेस आम्हाला कुठे बी धंदा करायचा तर 4-4 घंटे लागायचे, आता 2 घंट्यात एरियात आम्ही फिरू शकतो. अशा प्रकारे आमची प्रगती झालेली. तसेच शांत, संयमी, मनमिळाऊ आणि प्रामाणिक काम व विकासावर ठाम असणारे आपले लोकप्रतिनिधी माननीय अतुलजी सावे साहेबांना नागरिकांची साथ आणि आशीर्वाद यापुढे देखील कायम राहतील हा विश्वास आहेच. धन्यवाद.